हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे आपलं. चला पटापट जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत एकदा कमेंट्स करा. आवाज वगैरे क्लिअर आहे? पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का? मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक घेतला होता भाषेचे मूलभूत घटक, या टॉपिकशी संबंधित असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून पीवायक्यू मधून महत्वपूर्ण प्रश्न आजच्या सेशन मधून अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आजचं सेशन शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. गुड मॉर्निंग. तर बघा, आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत, पीवायक्यू प्रॅक्टिस घेणार आहोत. भाषेचे मूलभूत घटक या आपल्या मुद्द्यावर आपला जो मित्रांनो मागचा आपण सेशन घेतलंय भाषेचे मूलभूत घटक, ज्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासलं नसेल त्यांनी नक्कीच अभ्यासा भाषेचे मूलभूत घटक. आता आपण जर भाषा मित्रांनो बघितली, भाषेची सुरुवात ही ध्वनीपासून झालेली असते. ध्वनीनंतर मित्रांनो आपल्याला येतात वर्ण. वर्णांना आपण लिखित पद्धतीने लिहितो, बरोबर. आपले अक्षर बनतात, अक्षरांपासून आपले शब्द बनतात आणि मित्रांनो शब्दांपासून आपण वाक्य बनवतो. वाक्यांमध्ये आपण शिकतोय व्याकरण. आपण व्याकरण शिकत आहोत. म्हणजे आपली जी भाषा आहे, भाषेची सुरुवात मित्रांनो आपण बघितली. भाषेबद्दल आपण बरेच लेक्चर घेतलेले आहेत, लिपी बघितली. आता आपण व्याकरणाकडे जात असताना सुरुवात केली मित्रांनो ध्वनीपासून. ध्वनीपासून वर्ण बनतात, वर्णांपासून अक्षर आहेत, अक्षरांचे शब्द बनतात, शब्दांचे आपले वाक्य बनतात आणि हे व्याकरण. या गोष्टी आपण मित्रांनो मागच्या सेशनमध्ये अभ्यासलेल्या आहेत. या संबंधात आता जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जे आपले पीवायक्यूज आहेत, त्यातले जे प्रश्न आतापर्यंत आपल्याला विविध परीक्षांमध्ये विचारले, पोलीस भरतीला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. ओके, तर जाऊया आपल्या प्रश्नांकडे. बघूया मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या समोर मित्रांनो स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतोय. 20 सेकंदात आपल्याला उत्तर मिळेल या प्रकारचा आपला हा प्रश्न आहे. बघा, 20 सेकंदात तुमचा आन्सर आला पाहिजे. काही प्रश्न असे असतात आपण क्विकली आन्सर देऊ शकतो. चला व्हिडिओला लाईकही करा आणि पटापट शेअर करा. थोडासा आवाज मित्रांनो वेगळा येऊ शकतो, सर्दी जास्त झालेली आहे, वातावरण बदलल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तब्येतला. ओके, तब्येत ठीक नाही पण तरी आपण सेशन घेऊया. चला, आपला जो वेळ होता फक्त 20 सेकंद मित्रांनो, भरपूर वेळ होईल. 20 सेकंद वेळ आपला हा भरपूर होतो. बघा, तर आपल्या लक्षात घ्या, पहिला प्रश्न आपला, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? बघा, मूळ मराठी वर्णमाला आणि आताची आपली आधुनिक वर्णमाला याचा थोडासा फरक मित्रांनो आहे. पर्याय क्रमांक 3. निकिता मॅडम म्हणतात पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी 48. इतर विद्यार्थी मित्रांनो पटापट आन्सर पण करत चला. तर आपला आन्सर असेल मित्रांनो 48. अगदी बरोबर आन्सर आहे, पर्याय क्रमांक सी. आपली जी वर्णमाला होती, मूळ मराठीची वर्णमाला, याच्यात मित्रांनो आपले 48 वर्ण आहेत. आणि यानंतर आता 4 प्लस झालेले आहेत 2022 नुसार, म्हणजे 2009 नुसार तो आपला जे आर होता. नंतर 2022 नुसार आता आपण 52 घेतोय. 52 मध्ये मित्रांनो आपले 2 प्लस झाले, आदत्त स्वर ए आणि अ. डिटेल मध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्यानंतर जे विशेष संयुक्त व्यंजने आहेत, ज्ञ आणि श आणि ज्ञ, हे आपण आधी आपल्या वर्णमालेमध्ये घेतले जात नव्हते, ते प्लस झाले आणि आपली आजची आधुनिक वर्णमाला ही 52 वर्णांची आहे. पारंपरिक वर्णमाला किंवा मूळ वर्णमाला मराठीची होती मित्रांनो आपली 48 वर्णांची. अगदी बरोबर आन्सर आहे तुमचं, 48 वर्णांची होती आणि आज आधुनिक ही 52 वर्णांची आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 सी 48 वर्ण हे सगळ्यांचं आन्सर अगदी बरोबर आलेलं आहे. चला जाऊया मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे. आपला समोर मित्रांनो प्रश्न आहे बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना टिंब टिंब म्हणतात. 20 सेकंदचा वेळ मित्रांनो भरपूर आहे आपल्याला आन्सर करायला, इझिली आन्सर होऊ शकतात. टॉपिकच आपण चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत आणि सुरुवातीचा हा बेसिक टॉपिक असल्यामुळे सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आला पाहिजे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, वेलकम मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. चला पटापट लाईकही करा, शेअरही करा आणि आन्सर पण करा, कमेंट पण करा. चला बघा, 20 सेकंदाचा वेळ मित्रांनो, सिंपल टॉपिक असल्यामुळे 20 सेकंदाचा वेळ भरपूर होईल आपल्याला. पटापट आन्सर करत चला.
आता बघा, तोंडावाटे निघणारे मूलध्वनी जे आहेत त्यांना काय म्हणतात? आपली जी मित्रांनो भाषा आहे, भाषेची सुरुवात ही आपल्या ध्वनीपासून होते, आवाजापासून होते आणि तोंडावाटे निघणारी मूलध्वनी आहेत. बघा, आपण मूलध्वनी ज्यावेळेस मित्रांनो शिकलो, डिटेलमध्ये आपण लक्षात घेतलंय, या मूलध्वनीमध्ये काही संयुक्त ध्वनी सुद्धा आहेत. संयुक्त ध्वनी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो येणार आहेत. हा बघा, मुंबई लोहमार्ग 2024चा हा प्रश्न मित्रांनो आहे चालकचा. तर जे मूलध्वनी आहेत त्यात काही संयुक्त ध्वनी सुद्धा आहेत. 6 संयुक्त ध्वनी आहेत. 6 ध्वनी संयुक्त आहेत. आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे, आता आपल्याला या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर्णमालेमध्ये एकूण आपले संयुक्त ध्वनी किती आहेत? मूलध्वनी आहेत, पण त्यातले 6 संयुक्त ध्वनी मिळून आपली वर्णमाला होणार आहे. यांना सुद्धा वर्ण मानलं जातं. तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत, जे आपण भाषेत वापरतो आहोत, त्यांना काय करतो मित्रांनो? आपण वर्ण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं अगदी बरोबर आन्सर सगळ्यांचं आहे. वर्ण म्हणतो. यांना आपण वर्ण का म्हणतो? बघा, वर्ण हा जो शब्द आहे, या वर्ण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो रंग. वर्ण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो मित्रांनो रंग. आता बघा, आपण जे लिहितो, आता आपण हा वर्ण लिहिला अ. आपण जर याला फक्त उच्चार, बघा ध्वनी तोंडावाटे निघतोय, पण तोंडावाटे निघणारा ध्वनी हा हवेत विरतो किंवा लगेच तो नाहीसा होणार आहे. पण त्याला लिहून ठेवलं पाहिजे. मग लिहिण्यासाठी आपण जे वापरतोय ते म्हणजे आपण त्याचे वर्ण वापरतोय, आणि ते आपण वर्णाचा शब्दशः अर्थ होतो रंग. कारण आपल्याला प्रत्येक दिसणारी गोष्ट ही रंगामुळेच दिसत असते, म्हणून तो शब्द जो आहे रंग न म्हणता त्याला वर्ण हा शब्द रेग्युलर प्रचलित झालेला आहे. आपले तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण. बघूया पुढचा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे या. मित्रांनो बघा, मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कोणी केली आहे? बघा, मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे जे ध्वनी आहेत ते म्हणजे आपले वर्ण आहेत. अशा प्रकारची व्याख्या कोणी केलेली आहे? आपल्या समोर मित्रांनो पर्याय आहेत बघा. सबनीस, बघा महादेव पांडुरंग सबनीस, दादोबा पांडुरंग तरखडकर, मोरो केशव दामले आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. ओके, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशी आपल्याला 4 व्याकरणकारांची नावे या ठिकाणी घेतलेली आहेत. तर आपल्याला आन्सर करायचं आहे मित्रांनो की ही जी व्याख्या आहे, कोणाची व्याख्या? बघा, वर्णांची व्याख्या केलेली आहे. जे आपले तोंडावाटे स्पष्टपणे उच्चारणारे ध्वनी आहेत ते म्हणजे वर्ण. अशा प्रकारे व्याख्या कोणी केलेली आहे? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कोणी म्हणतात पर्याय क्रमांक 2, कोणी म्हणतात 3. तर दादोबा पांडुरंग तरखडकर मित्रांनो, यांना आपण म्हणतो, लक्षात घ्या, मराठी भाषेचे पाणिनी. पाणिनी आहेत. कारण मित्रांनो यांचं जे मराठी आपलं व्याकरणाचं पुस्तक आहे, पहिलं पुस्तक यांनी लिहिलंय मराठीतलं. त्यांच्या आधी पण होतं, पण त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झाल्यामुळे आपण यांना लक्षात घेतो. दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर बघा सबनीस. सबनीस यांच्याबद्दल जर मित्रांनो लक्षात घेतलं, महादेव पांडुरंग सबनीस यांनी आपल्या वर्णमालेमध्ये जे विशेष संयुक्त व्यंजन आहे श आणि ज्ञ यांना स्थान दिलेलं आहे सबनीस यांनी. मोरो केशव दामले यांच्याबद्दल जर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली तर शास्त्रीय पद्धतीने जे आपलं मराठी व्याकरण आहे त्यांचं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. बरोबर, शास्त्रीय मराठी व्याकरणाचं यांचं पुस्तक मित्रांनो आहे. त्याचबरोबर आता चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन आहेत. मराठीचे जॉन्सन म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर, नाही कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मित्रांनो नाव लक्षात घ्या. ओके, आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारणारे ध्वनी आहेत त्यांना वर्ण म्हणणे अशी व्याख्या ही कोणी केलेली आहे? बघा, या महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या त्याच्यासोबत. तर याचं आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, मोरो केशव दामले यांची ही व्याख्या आहे.
हे फक्त आपल्या वाचनातल्या गोष्टी आहेत, जेवढं आपण जास्तीत जास्त वाचन घेऊ, लक्षात ठेवू, त्या गोष्टी क्लिअर होत जातील. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्लिअर मित्रांनो प्रश्न? चला प्रश्न मित्रांनो सगळ्यांचा क्लिअर झाला असेल तर येस सर म्हणून कमेंट्स करा आणि लाईकही करा आणि शेअरही करा. लाईक फक्त मित्रांनो 2च आहेत, चला लाईक झाले पाहिजे पटापट. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे, क्वेश्चन नंबर 3 बघूया. हे होता का 4. चला मित्रांनो आपल्या समोर आपला वेळ आहे 20 सेकंदचा, पटकन आन्सर आला पाहिजे. शब्द शब्द, वाक्य, अक्षर. प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे, छोटासा प्रश्न आहे. जालना चालक 2024 चा मित्रांनो हा प्रश्न आहे. लेटेस्ट विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपला वेळ संपत आला, चला टाइम अप होतोय, पटकन आन्सर करा. निकिता मॅडम म्हणतात पर्याय क्रमांक 1, शिवताई म्हणतात पर्याय क्रमांक 1, समीक्षा म्हणतात पर्याय क्रमांक 1. राजेश सर, दिव्या मॅडम, चला जय हिंद जय हिंद. चला बघा सगळ्यांचं लक्षात आलं असेल. आपण जे मित्रांनो सुरुवातीलाच बघितलं की आपले जे भाषेची जी सुरुवात असते बघा, ध्वनी पासून होते. ध्वनी म्हणजे आपण त्यांना लिखित पद्धतीने आपण वर्ण लिहितो, आपण त्यांना वर्ण म्हणतो. मूलध्वनी आहेत किंवा संयुक्त ध्वनी आहेत. नंतर त्यांच्यापासून आपले अक्षर बनत आहेत, अक्षरापासून शब्द, शब्दांपासून वाक्य. आपल्याला जे विचारात आलं होतं बघा, आपल्याला शब्दांपासून वाक्य दिलेले आहेत, मग अक्षरांपासून काय बनेल बघा. शब्दांपासून जर मित्रांनो आपले वाक्य बनतायत तर अक्षरांपासून काय बनतात, अक्षरांपासून शब्द बनतात. म्हणजे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आन्सर मित्रांनो आपला आहे. ए अगदी बरोबर आन्सर आहे. बघा आपले जे शब्द आहेत, जर आपण एक वाक्य घेतलं, राम शाळेत जातो. तर नवीन जी आर नुसार मित्रांनो शला असं दांडीयुक्त लिहायचं आहे, आपली दांडी द्यायची त्याला एक. राम शाळेत जातो, 3 शब्द आहेत, शब्दांपासून वाक्य तयार झालं. आता अक्षर, आता बघा या ठिकाणी अक्षर आहेत, राम, 2 अक्षर आहेत मित्रांनो एकत्र आले आहेत, त्यांच्यापासून आपलं शब्द तयार झाला. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. गुड मॉर्निंग. हा पुढे वाक्यांपासून परिच्छेद, पेजेस वगैरे बनत जातील, आपलं पुढे आपल्याला ते वाढवता येईल. ओके, तेवढं काही आपल्याला लक्षात नाही घ्यायचंय, जे आहे ती गोष्ट महत्वाची, परंतु जे आपलं रिलेटेड गोष्टी आहेत आपल्या विचारल्या जाणाऱ्या, तिथपर्यंत आपलं महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. आपला भाषा टॉपिक मधून असणारा प्रश्न आहे, भाषा म्हणजे काय. हा प्रश्न आधी आपण घेतलेला आहे. हा प्रश्न आपला आधी सुद्धा मित्रांनो झालेला होता. भाषा म्हणजे काय, बोलणे, लिहिणे, विचार व्यक्त करण्याचे साधन आणि संभाषणाची अडचण, असे 4 पर्याय आपल्या समोर दिले आहेत. तीस सेकंद वेळ घेऊया का तुम्हाला आन्सर करण्यासाठी मित्रांनो? 30 सेकंद वेळ देऊया का? सगळ्यांचं आन्सर अगदी बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषेमध्ये बोलणे, लिहिणे या गोष्टी मित्रांनो आपल्या ऍड होतातच. भाषेमध्ये बोलणे, लिहिणे या गोष्टी येतात. संभाषणाची अडचण नाही, तर संभाषणाचं प्रमुख साधन आपली भाषा असणार आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल, संवादाचं साधन म्हणजे आपली भाषा आहे. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपले अनुभव व्यक्त करण्याचं जे साधन आहे ते म्हणजे आपलं भाषा असणार आहे. हे आपण आधी मित्रांनो घेतले बघा, चंद्रपूर SRPF हा प्रश्न आहे आपला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून घेतलेला. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, वाक्य, स्वरादी, शब्द आणि वर्ण. आपल्या समोर पर्याय मित्रांनो 4. 20 सेकंद वेळ आपण भरपूर घेतोय, कारण इझी क्वेश्चन आहेत, पटकन आपले आन्सर सुद्धा येतील. आता अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, आपण जर शब्दांची व्याख्या बघितली
जे आलेले अक्षर असतील पर्याय क्रमांक सी सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आहे. तर बघा चला पटापट व्हिडिओला लाईकही करत चला. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह. जर आपण शब्द घेतला बघा 3 अक्षर आपण घेतली, हे ठराविक क्रमाने येत आहेत आणि अर्थ पण तयार ब द क. जर आपण द क ब असं म्हटलं तर नाही, अर्थ जर नसेल तर तो शब्द होणार नाही. पण ज्यावेळेस अक्षरे अर्थपूर्ण समूह असतो अक्षरांचा, ठराविक क्रमाने आलेले अक्षर जे आहेत ते अर्थपूर्ण शब्द तयार करतात. ते आपला आन्सर काय या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, ते शब्द तयार करतायत. ओके, सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर मित्रांनो या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. 30 सेकंद वेळ घ्या मित्रांनो या ठिकाणी. खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? स्वर, व्यंजन, द्वित किंवा संयुक्त व्यंजन. दौंड SRPF चा 2024 चा मित्रांनो हा प्रश्न आहे आपला. पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? आता मित्रांनो तुम्हाला वर्णमाला माहिती आहे. आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये समीक्षा मॅडम पासून या प्रश्नाची उत्तराला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर येणारे आन्सर. त्याच्यानंतर सगळ्यांचे आन्सर जे की मित्रांनो आपल्याला मिळत आहेत, सगळ्यांचे आन्सर अगदी पहिला आन्सर आहे स्वर. बघा आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत हे आपल्याला मित्रांनो माहिती आहे. या 52 वर्णामध्ये पूर्ण उच्चाराचे असणारे वर्ण कोणते? आता ज्यांचा स्वतः पूर्ण उच्चार आहे असे वर्ण जर आपण बघितले तर ते फक्त आपले मित्रांनो आहेत स्वर. अगदी बरोबर मित्रांनो तुमचा आन्सर आहे. व्यंजन जर बघितला, व्यंजन आपला मित्रांनो या प्रकारे असतो वर्ण म्हणून. हा वर्ण झाला व्यंजन. याला ब घेऊया. हे आपले व्यंजन आहेत, हे आपले जे वर्ण आहेत या प्रकारे. पण यांना आपण व्यंजन केव्हा म्हणतो? ज्यावेळेस याच्यामध्ये आपला स्वर मिळवला जातो. या वर्णात आपण ज्यावेळेस अ मिळवतो आपल्याला मिळतो क, हा झाला आपला व्यंजन. म्हणजे आपले जे वर्ण आहेत त्यांचे पाय मोडलेले असतात व्यंजनांचे, त्यावेळेस ते आपले वर्ण असतात. म्हणजे ते सुद्धा पूर्ण उच्चाराचे वर्ण नाहीत. द्वित, द्वित म्हणजे मित्रांनो काय? जर एकच वर्ण आपण परत जोडत असू क, हा झाला आपला द्वित. किंवा त आपण जोडतो, दोन वर्ण एकच वर्ण डबल त्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस तो आपला द्वित असतो. संयुक्त व्यंजन म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन आपले दोन आहेत, श आणि ज्ञ. बघा हे संयुक्त व्यंजन आहेत, ऑलरेडी संयुक्त शब्द आला म्हणजे हे पूर्ण उच्चाराचे नाहीत, वर्ण नाहीत. वर्णमाळेत जरी वापरले जातात तरी यांचे पाय मोडलेले असतात. ओके, अगदी आन्सर बरोबर आहे. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर होतो पर्याय क्रमांक ए. आता 48 आणि 52 जो विषय आहे, अजून एखादा प्रश्न येईल त्यावेळेस आपलं क्लिअर होईल. आपण आपला जो पुढचा टॉपिक असेल वर्णमाला, त्यात काही गोष्टी मित्रांनो सगळ्यांच्या क्लिअर होऊन जातील. काही इतर गोष्टी सगळ्यांच्या क्लिअर झाल्या असतील. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता मित्रांनो आपला प्रश्न आहे संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त स्वर ओळखा. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. नागपूर SRPF 2024 चा मित्रांनो लेटेस्ट क्वेश्चन आहे जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे आता. संयुक्त स्वर, स्वर, स्वरादी, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन, व्यंजन ह्या ज्या गोष्टी आहेत, एकदा या संकल्पना आपल्या एकदा क्लिअर असेल तर आपलं पटापट मित्रांनो आन्सर मिळेल आपल्याला. आपल्या समोर आ, ई, उ आणि ए दिलेला आहे. तर संयुक्त स्वर ओळखा असा मित्रांनो आपला प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4. दिवे मॅडम यांच्यापासून आन्सरला सुरुवात झाली 4. ओके, पुढचे आन्सर येणारे सगळे आता सेम येत आहेत 4. कोणाला काही वेगळं काही म्हणायचं आहे का? दुसरा काही कोणाला म्हणायचं नाही तर सगळ्यांना आन्सर एकच द्यायचं मित्रांनो पर्याय क्रमांक 4. ते पण अगदी बरोबर आन्सर आहे. बघा संयुक्त स्वर, संयुक्त स्वर जर मित्रांनो आपण बघितले ए, ऐ, ओ आणि औ, हे आपले 4 संयुक्त स्वर आहेत. त्यांना संयुक्त म्हणण्याचं कारण मित्रांनो, त्यांना आपण संयुक्त का म्हणतो? अगदी बरोबर 4 आहेत. बघा संयुक्त का म्हणतो आपण? अ ला संयुक्त म्हणतो का? अ ला आपण संयुक्त म्हणणार नाही, कारण आपण याला फोड करू शकत नाही. याचं आपण विभाजन करू शकत नाही 2 मध्ये 3 मध्ये. त्याच्यात हा एकटा आहे आणि पूर्ण उच्चार असणारा वर्ण आहे म्हणून तो स्वर आहे, तर तो पूर्ण स्वर आहे आपला.
आणि आता हे जे चार आहेत यांचा उच्चार केल्यानंतर म्हणजे आपण यांची फोड करू शकतो. आपला ए तयार होतो बघा, अ अधिक ई, तसा आपला ऐ तयार होतो, आ अधिक ई. म्हणजे यांची आपण काय करू शकतो मित्रांनो, फोड करू शकतो, यांना आपण वेगळं करू शकतो, यांचं विभाजन करू शकतो, म्हणून हे संयुक्त आहेत. आणि यांचं पण आपण विभाजन करू शकतो, ओ अ अधिक उ आणि आ अधिक उ, औ. म्हणजे ज्यांना आपण डिवाइड करू शकतो, विभाजन करू शकतो, ते झाले आपले संयुक्त स्वर. आपला पुढचा टॉपिक मित्रांनो असेल वर्णमाला. तर आपण स्टेप बाय स्टेप घेत आहोत. पुढचा आपला वर्णमाला टॉपिक मध्ये डिटेलमध्ये मित्रांनो या गोष्टी आपल्या पुढे क्लिअर होतीलच. आपण आधी बघितलं भाषा, भाषेचे घटक मित्रांनो सगळे डिटेलमध्ये बघत आलो आहोत. भाषा बघितली, लिपी बघितली, आता आपण भाषेचे घटक बघत आहोत. म्हणजे आपण व्याकरणाकडे आता मित्रांनो येत आहोत रेग्युलर आपलं स्टेप बाय स्टेप पद्धतीने. क्लिअर झाला हा क्वेश्चन, सगळ्यांना या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. संयुक्त स्वराचा मित्रांनो आपल्या परत प्रश्न आला तर संयुक्त स्वर आपल्या समोर आहेत 4. तसंच संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन आपले आहेत श आणि ज्ञ. ते पुढच्या प्रश्न जेव्हा प्रश्न येईल तेव्हा यांच्या फोडबद्दल पण आपण डिस्कस करूया. ओके, चला लाईक वाढत नाहीत मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता सेम क्वेश्चन घेतलाय बघा, आपल्याला एकदा 4 लक्षात आले असतील त्यासाठी हा प्रश्न परत घेतलाय. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? नागपूर SRPF 2024 चा हा मित्रांनो परत प्रश्न आहे. परत प्रश्न आपल्याला आलेला आहे, जे संयुक्त स्वराशी संबंधित प्रश्न आहे. आता बघा, लू आहे, अम आहे, ई आहे आणि ओ आहे. प्रश्न क्रमांक 9. स्वरांबद्दल आपण मित्रांनो मागच्या आता बघितलं की 4 आपले संयुक्त स्वर आहेत, ए ऐ ओ औ. तर आपला पुढचा प्रश्न दिलेला जो आन्सर आहे तो म्हणजे ओ. ओ आपला संयुक्त स्वर आहे. सगळ्यांचा आन्सर या ठिकाणी अगदी बरोबर आलेला असणार आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, आपला समोर प्रश्न आहे, अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? सोलापूर ग्रामीण 2024 चा हा प्रश्न मित्रांनो आहे. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला. आता अर्थपूर्ण आहे, शब्दाचा समूह आहे, हा ते स्वरादी वगैरे एक्सप्लेनेशन राहील का त्यांच्यामध्ये? चला बघूया, पहिले आता हा प्रश्न क्लिअर करून मग मागे जाऊया. चला, गरज पडली तर मागे जाऊया. अर्थपूर्ण शब्दांचा समूह. अर्थपूर्ण शब्दांचा समूहाबाबत मित्रांनो आपण आधी वाक्य बघितलं होतं एक, राम शाळेत जातो. 3 शब्द होते, त्यांचा समूह होता, त्याला अर्थपूर्ण आहे. शब्दांचा समूह आहे, अर्थपूर्ण आहे, त्याला अर्थ पण मिळतोय, त्यावेळेस ते काय असणार आपलं ते वाक्य असतं. म्हणजे आपण जे बोलतोय अर्थपूर्ण, आपण जे काही बोलत असतो ते आपण वाक्याच्या स्वरूपात बोलत असतो की नाही. अगदी बरोबर आन्सर असेल सगळ्यांचं, एकही विद्यार्थी या ठिकाणी चुकत नाही. म्हणजे सगळ्यांचा मित्रांनो बघा, बेसिक अभ्यास सगळ्यांचा अगदी क्लिअर झालेला आहे. या प्रकारचे प्रश्न आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यास आहे त्यांना हे पूर्ण प्रश्न बरोबरच आन्सर करता येतील असे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि ज्यांना या बेसिक गोष्टीत अडचणी असतील त्यांनी आपलं आधीचं जे सेशन मित्रांनो झालेलं आहे भाषेचे मूलभूत घटक ते नक्कीच अभ्यासा. हा पॉईंट तुमचा चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. इथे जो मुद्दा होता बघा, आता लू आहे, हा सुद्धा मित्रांनो आपला स्वर आहे. हा एकटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असं नाहीये बघा, लू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, हा न म्हटला जातो, हा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तसंच ऋषीचा रू सुद्धा नाही, ऋषीचा रू नाही, हा मित्रांनो आपला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. वाघमायचा ग असतो बघा, वाघमय, हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकच नाही तर हे सुद्धा आता लुप्त होण्याच्या मार्गावर मित्रांनो आहेत. हा आपला अनुस्वार आहे, स्वरादी. तर बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो आपला,
आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात? बघा, वर्णाची पूर्ण उच्चारित खूण, जो आपण वर्णाचा उच्चार करत आहोत, वर्ण हा, मग हा जो वर्ण आहे त्याची जी खूण जी आहे त्या पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात? शब्द, वर्ण, अक्षर किंवा ध्वनी. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या म्हणजे वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात? जेव्हा आपण उच्चार करत आहोत, पूर्ण उच्चार झाला त्यावेळेस त्या खुणेला काय म्हणायचं? बाकी पर्याय क्रमांक 4 म्हणतायत, म्हणजे ध्वनी म्हणतायत. तर ध्वनीची जर खूण असेल, ध्वनी हा आपण खुणेने लिहू शकत नाही. आधीचे आन्सर असतील तर ठीक आहे. ध्वनीला आपण मित्रांनो, जो ध्वनी आहे, आपला जो आवाज आहे, जो वर्ण ऑलरेडी इथे आपल्याला दिलाय, वर्णाची खूण, वर्ण लिहून ठेवण्याची खूण. आता वर्णमालेतील जे वर्ण आहेत, जे आपण शब्दाने, आपण जे अक्षराने लिहून घेतोय बघा, जसं आपण अ वर्ण घेतला, तर ज्यावेळेस आपण उच्चार करतोय अ, तर हा वर्णाचा उच्चार झाला, मग तो उच्चार केलेला वर्ण जो आहे तो हवेत विरून जातोय. मग तो लिहिताना आपण वर्णाने लिहितो. म्हणजे वर्णांची जी खूण आहे बघा, पूर्ण उच्चाराची खूण आहे ती काय असणार? आपली अक्षर तयार झाला अ. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आपल्या ठिकाणी? 3 असेल. लक्षात घ्या, आपलं काय असेल? सी आन्सर असेल. तुम्ही वर्ण म्हणताय, आता वर्ण फक्त काय उच्चार होतोय, वर्णाची खूण पण विचारली ना ध्वनीत. बघा, उच्चार होताना आपण जो उच्चार करतोय वर्णाचा, ती वर्णाची खूण, वर्ण लिहिण्याचे जे खूण आहेत, वर्णांच्या खुणा म्हणजे काय? आपले अक्षर, आपल्या लिहिण्याच्या खुणा म्हणजे वर्ण आहेत. मग इथं काय म्हटलं? पूर्ण उच्चारित खूण. आता हा झाला वर्ण, वर्ण झाला. पूर्ण उच्चारित खूण काय झाली? क. काय झालं? अक्षर. फरक लक्षात येतो मित्रांनो. पूर्ण उच्चारित खूण हा जो शब्द आहे लक्षात घ्या, जर हा अशी खूण असेल, हा अपूर्ण उच्चार झाला, हा फक्त वर्ण आहे. हा पूर्ण उच्चार झाला, आपला हा अक्षर तयार झाला. म्हणजे पूर्ण उच्चारित खूण आपली काय असली पाहिजे? अक्षर असली पाहिजे. पर्याय क्रमांक सी आपलं मित्रांनो आन्सर असेल. ओके, ज्या विद्यार्थी मित्रांचं किंवा इथं जे 2 आलं आन्सर त्यांनी क्लिअर लक्षात घ्या. इथं आपल्याला ऑलरेडी वर्णांची खूण म्हटलंय ना, हा एक पर्याय पण इथं ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी हा शब्द दिलेला होता. चला बघा, आता मित्रांनो हा प्रश्न आपल्याला काय गुगली करून गेला की नाही? पूर्ण उच्चारित खूण या शब्दाने आपल्याला गुगली टाकलाय, तर अशा गुगली क्वेश्चनला पटापट लाईक झाले पाहिजे. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा आता काय येतं बघा, आता पटकन आन्सर करा. सेम क्वेश्चन आहे. मुंबई लोहमार्ग पोलीसचा मित्रांनो प्रश्न आहे आपला. मुंबई लोहमार्ग पोलीस 2024 चा आपला प्रश्न आहे. व्यंजन अधिक स्वर काय होतो? बघा, व्यंजन अधिक स्वर काय असणार आहे? तर व्यंजन आपल्याला माहिती आहेत, 34 व्यंजन आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आहेत. 34 व्यंजन आणि 2 विशेष संयुक्त व्यंजन. तर अशा व्यंजनांमध्ये व्यंजन अधिक स्वर असेल तर काय असेल आन्सर? पटकन चला, सगळ्यांचे आन्सर मित्रांनो येत आहेत. आता सगळे योग्य ट्रॅकवर आहेत. सगळ्यांचा आन्सर अगदी सी कडे जात आहे. म्हणजे सी आन्सर असलं पाहिजे का? तर मित्रांनो सी आन्सर आहेच. ओके, अक्षरच मित्रांनो आपला आन्सर आहे. व्यंजन अधिक स्वर. आता व्यंजन आपण जर घेतला, समजा आपण हा व्यंजन घेतला क, हा झाला व्यंजन. ज्यावेळेस आपण त्याचा पाय मित्रांनो असा मोडतो तेव्हा तो व्यंजन होतो. आणि त्याच्यात जेव्हा आपण स्वर मिळवतो, आपण समजा अ मध्ये आपला क मध्ये मिळवला अ, तर क हा आपला पूर्ण उच्चार होणारा क तयार होतो. क. जर आपण याच्यात आ मिळवला, हा पूर्ण उच्चार होणारा खा. हा झाला आपला खा. त्याच्यात ख मध्ये आ मिळवला, म्हणजे हा झाला व्यंजन आणि त्याच्यात मिळतोय स्वर, त्यावेळेस आपल्याला मिळतो अक्षर. हे काय आहेत? आपले अक्षर आहेत. अगदी बरोबर मित्रांनो आपला आन्सर आहे सगळ्यांचं. आणि जर आपण व्यंजन, या व्यंजनातच व्यंजन मिळवलं आणि त्याच्यात जर स्वर मिळवला, तर मग आपल्याला काय मिळतं? त्याला पटकन कमेंट्स करा.
व्यंजनात व्यंजन मिळवणे आणि त्याच्यात स्वर मिळवणे, तेव्हा आपल्याला काय मिळतं सांगा पटकन. आन्सर करायचं मित्रांनो. व्यंजन आहे, व्यंजनात आपण व्यंजन मिळवलं आणि त्यात परत स्वर मिळवला तर आपल्याला काय मिळेल. बघा, व्यंजन घ्यायचं एक, त्यात दुसरं व्यंजन मिळवा आणि त्यात एक स्वर मिळवा. जसं आपल्याला इथे विचारलंय व्यंजन आणि स्वर बेरीज करतोय आपण, तशी जर व्यंजन अधिक स्वर अशी बेरीज जर आली आपल्याला तर आपला आन्सर काय असेल. तर आन्सर येत नाही, आपलं आन्सर आलं पाहिजे होतं. निकिता मॅडमांचं पहिलं आन्सर आलं बघा. जोडाक्षर म्हणतायत. हा, बरोबर. बघा, आपण जर व्यंजन अधिक स्वर मिळवला तर जोडाक्षर मिळेल. जर आपण व्यंजन घेतलं एक, समजा क घेतला, त्यात य मिळवला, य पण आपलं व्यंजन घेतलं आणि आपण जर आ स्वर मिळवला तर आपल्याला मिळतो अख्ख्या. तर आपले जे जोडाक्षर आहेत ते या प्रकारे आपल्याला मिळतात. म्हणून आपले जे विशेष संयुक्त व्यंजन आहेत बघा, श इकडे घेतो, श आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन, ज्यावेळेस त्यांचा पाय मोडलेला नाही. आता जर यांचा पाय मोडला आपण तर हे झाले आपले व्यंजन, पण जर आपण यांचा पाय नाही मोडला तर हे झाले आपले जोडाक्षर. ओके, हे सुद्धा आपले जोडाक्षर आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. श आणि ज्ञ हे आपली जोडाक्षरे आहेत. आणि द्वित काय असतात. आता जो त आहे त्याच स्वराला आपण त्याच व्यंजनात ते व्यंजन जास्त मिळवतो, हा झाला त, हा झाला द्वित. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि थोडाफार चेंजेस करून हा आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. हे काही आपण घेतलेत बघा, नांदेड पोलीस, लातूर पोलीस, रायगड पोलीस, अमरावती शहर, चंद्रपूर पोलीस, नाशिक ग्रामीण, मुंबई पोलीस. 23 मध्ये 3-4 ठिकाणी आलाय, 24 मध्ये आलेला आहे. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. म्हणजे असा हे जे प्रश्न आहेत बेसिक प्रश्न आणि परत येणार आहेत, वारंवार आपल्याला विचारले जाणारे असे प्रश्न आहेत. मुखावाटून निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना आपण काय म्हणतो. तर सगळ्यांचा आन्सर या ठिकाणी अगदी बरोबर असेल, वर्ण म्हणतो. तर जास्त एक्सप्लेनेशनची मित्रांनो गरज पडणार नाही, आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशन बघितलंय वर्णांबद्दलचं. ओके, जाऊया नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे. भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. आपली जी भाषा आहे, ठाणे ग्रामीणचा हा प्रश्न मित्रांनो 23चा. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, लिपी किंवा भाषाशास्त्र किंवा व्याकरण किंवा बाराखडी. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र आपल्याला विचारलेलं मित्रांनो. भाषेचं नियमन करणे, भाषा कशी शुद्ध बोलावी, कशी शुद्ध लिहावी, जे की भाषेचं नियमन करणारं शास्त्र, भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र आहे ते म्हणजे आपलं व्याकरण असतं. आपण आता मित्रांनो तेच शिकत आहोत, आपल्याला तेच बघायचंय. भाषा स्पष्टीकरण म्हणजे व्याकरण. आपण मागच्या सेशनमध्ये काही महत्वाच्या व्याख्याही घेतल्या आपल्या व्याकरणाबद्दलच्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. गडचिरोली चाळचा हा प्रश्न आहे 23चा. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे टिंबटिंब होय. अक्षरांचा समूह, परत प्रश्न आहेत, थोडेफार नॉर्मल शब्दांमध्ये बदल झालेला आहे. शब्दात बदल असणारे प्रश्न आहेत, पण शब्द जे बदलत आहेत ते आपल्याला आन्सर इझिली मिळत आहे असा प्रश्न आहेत. बघा, अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे काय तयार होतो. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे आपली काय असते मित्रांनो, काय असतो तो. बघा, लाईव्ह असणारे विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करत चला. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे आपला शब्द असतो आणि शब्दांचा समूह म्हणजे आपलं वाक्य असतं. ओके,
पर्याय क्रमांक ए हे आपल्या या ठिकाणी मित्रांनो आन्सर आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. वर्णमालेशी संबंधित आपला हा पुढचा प्रश्न आहे. मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? किंवा किती होती? पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो. मूळ वर्णमालेत विचारलंय. मूळ वर्णमाला, पारंपरिक वर्णमाला आणि आधुनिक वर्णमाला हे जे काही शब्द आहेत तेच फक्त आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. मराठी वर्णमालेशी संबंधित असणारे गोंदिया सावरचा हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सुद्धा आपला मूळ वर्णमालेशी संबंधित आहे. बघा, नोव्हेंबर 2009चा 9 मध्ये एक परिपत्रक होतं सर शासनाचं. त्याच्यामध्ये आपण 52 घेतले तेव्हापासून ती 16 कडे आपली झाली, 14 कडे झाली, 16 कडे झाली. 2022 पासून आपण 14 कडे रेग्युलर आपलं 16 कडे वापरतोय रेग्युलर आणि 52 वर्ण आपले झालेले आहेत आधुनिक वर्णमालेमध्ये. वाटतं 10 नोव्हेंबर 2022 ची तारीख आहे. तारीख आपल्याला कोणी विचारणार नाही. पण 52 वर्ण आपल्याला आता लक्षात घ्यायचे आहेत. हे आपल्याला विचारले मूळ वर्ण, म्हणजे मूळ वर्ण किती आहेत आपले? 48 आहेत. ओके, अगदी बरोबर आन्सर सगळ्यांचं. मूळ वर्ण 48 आहेत. आज आपले आधुनिक असणारे 52 आहेत. चला बघूया पुढचा प्रश्न. पुणे पोलीस 2023 चा मित्रांनो हा प्रश्न आहे. एकही प्रश्न आपल्याला वरून मित्रांनो खाली येत आहेत. बघा, एमपीएससी चे प्रश्न हळूहळू आपल्याकडे आता खाली पण येत जात आहेत. पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पण हे जे प्रश्न आहेत हे एमपीएससी चे प्रश्न आपल्याला बऱ्या प्रमाणात आता खाली येत आहेत प्रश्न. अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात. असा आपला हा प्रश्न आहे. पर्याय बघा, संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे, विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग असतात वाक्याचे. आता म्हणून पण आपलं हे पहिलं वाक्य आहे हा पूर्वार्ध आणि हा उत्तरार्ध. तर उत्तरार्धाचा काही कुठे विषय आलेला नाही. पूर्वार्धाबद्दल आपला हा प्रश्न आहे. एक तर संपूर्ण वाक्य बरोबर असेल किंवा चूक असेल, किंवा पूर्वार्ध चूक आहे किंवा बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आन्सर करा पटकन. प्रश्न क्रमांक 17. या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं? टाइम अप झालाय आपला. बघा, पर्याय क्रमांक ए म्हणतायत काय की बी पण येतोय. पर्याय क्रमांक ए जर म्हटलं आपण संपूर्ण विधान बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचंय. बघा, अक्षर हे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खूण आहेत. आपण आधी पण बघितलं, आवाजाची जी खूण आहे पूर्ण उच्चारित खूण ती झाली आपली अक्षर. पूर्ण उच्चारित खूण हे काय झाले आपले अक्षर. हे झालं आपलं अक्षर. मग यांना मूलध्वनी म्हणायचं का? अक्षरांना मूलध्वनी मित्रांनो म्हणत नाही. अक्षरांना काय म्हणतात? वर्णांना मूलध्वनी म्हणतो आपण. वर्ण आहेत ते मूलध्वनी आहेत. आपले जे भाषेचे वर्ण आपले उच्चार असतात, पण जे बोलतो जे मूलध्वनी आहेत ते आपले वर्ण असतात. पण जे आपले अक्षर आहेत जे आपण लिहून ठेवतोय ते काय ध्वनी चिन्ह आहेत. हे ध्वनी चिन्ह आहेत. अक्षर म्हणजे ध्वनीची चिन्ह आहेत, मूलध्वनी नाहीत. ओके, जे आपलं पर्याय क्रमांक बी बरोबर या ठिकाणी. विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. अक्षर हे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत हे बरोबर आहे. पण अक्षरांना मूलध्वनी म्हणतात ना, काय म्हणतात? ध्वनी चिन्ह म्हणतात. अक्षरांना ध्वनी चिन्ह म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आपलं जे कोणी ए म्हणतंय कोणी डी म्हणतंय आन्सर चुकतायत, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक बी ते आपल्याला या ठिकाणी आन्सर मित्रांनो करायचंय. प्रश्न क्रमांक 18 बघा. वेळ काही घेत नाही, आपण डायरेक्ट पटापट आन्सर करू शकतो आता. ओके, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आता बघितलं, तोंडावाटे निघणारे मूलध्वनी मग ते स्वर असतात का वाक्य शब्द? तर तोंडावाटे निघणारे आपले जे मूलध्वनी मित्रांनो आहेत ते आपले काय असतात? वर्ण असतात. ओके, पटकन करून घेऊया प्रश्न, इझी प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी आपला आन्सर असेल. तोंडावाटे निघणारे मूलध्वनी आपले वर्ण असणार आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्यंजनात काय मिसळल्यावर आपल्याला अक्षर मिळणार आहे? व्यंजनात टिंब टिंब मिसळून अक्षर तयार होते. आपण अक्षर मित्रांनो बघा, हा प्रश्न सेम प्रकारचा प्रश्न आधी पण घेतला होता. थोडा चेंजेस याच्यामध्ये आहेत.
त्याच्यामुळे आपलं आन्सर पटापट आलं पाहिजे. आता या प्रश्नाचा आन्सर मला तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे आणि बरोबर आन्सर मला प्रत्येकाकडनं मिळायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 19 आन्सर. आता याच्या पुढच्या कमेंट जे येतील प्रश्न क्रमांक 19 साठी कमेंट करा. ओके, सुरुवात केलेली आहे वैष्णवी मॅडम यांनी. डी म्हणतात सुरेश. प्रश्न क्रमांक 19 4 स्वर. बघा मित्रांनो, व्यंजनात ज्यावेळेस आपण वर्ण मिळू शकत नाही, व्यंजनात शब्द मिळवून नाही, व्यंजनाला अनुस्वार नाही, व्यंजनामध्ये काय, आता या शब्दावरून म्हणजे पर्यायावरून सुद्धा आपण पटकन आन्सर करू शकत होतो. आता व्यंजनात काय वर्ण मिळवायचं काम नाही, शब्द मिळवायचं काम नाही, व्यंजनात स्वर मिळवला जातो तेव्हा आपल्याला अक्षर मिळतं. हे आपण आधी पण बघितलं. जर आपण एक व्यंजन घेतला, याच्यात जर एक स्वर मिळवला तर आपल्याला अक्षर मिळतं. किंवा हे आपण व्यंजन घेतलं, अ मिळवला, ग मिळतो. ओके, म्हणजे आपला प्रश्नाचा आन्सर अगदी बरोबर होतो. पर्याय क्रमांक डी. ज्यांच्याही कमेंट्स आहेत त्यांचा सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर मित्रांनो आहे. बघूया थोडासा नॉर्मल बदललेला प्रश्न आहे, जवळपास सारखा प्रश्न बघा. मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय? मराठी व्याकरणातील मूलध्वनी म्हणजे काय? मूलध्वनी कशाला म्हणतात? आवाजाला म्हणतात का, वर्णांना म्हणतात, बाळाच्या रडण्याला म्हणतात, किंवा मूळ वृत्तीला मूलध्वनी म्हणतात? मूलध्वनी कशाला म्हणतात असा मित्रांनो आपला प्रश्न आहे. आपल्या मराठी व्याकरणामध्ये आपण जो मूलध्वनी शब्द वापरत आहोत, हा मूलध्वनी शब्द कोणत्या शब्द, काय शब्द या मूलध्वनीसाठी आपण वापरतो? मराठी व्याकरणातला मूलध्वनी म्हणजे काय, मूलध्वनीचा अर्थ काय होतो, असा आपला प्रश्न आहे. याचा आन्सर सुद्धा अगदी सगळ्यांचा बरोबर असेल, ते म्हणजे वर्ण. मूलध्वनी आपले काय आहेत? वर्ण आहेत. पर्याय क्रमांक बी हे मित्रांनो आपलं सगळ्यांचा आन्सर या ठिकाणी असलं पाहिजे आणि आहेच. ओके, तर लास्ट क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 20 प्रश्न मित्रांनो आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण घेतलेले आहेत. ते प्रश्न आहेत बघा, भाषेचे मूलभूत घटक या टॉपिकला रिलेटेड प्रश्न आपण घेतलेले आहेत, जे आपले परत परत परीक्षांमध्ये विचारले जातात. विविध ठिकाणी आपला एमपीएससीची तयारी करत असाल तुम्ही, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात आणि तेच प्रश्न आता आपल्याला पोलीस भरतीकडे जास्त प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, आपल्या काही चुका होत असतात बघा, ज्या आपण चुकतोय त्या आपल्या दुरुस्त करत जाणं गरजेचं असणार आहे. आणि मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाशी संबंधित आपलं संदीप सर अकॅडमी किंवा स्टडी विथ संदीप सर हे जे मित्रांनो ऍप आहेत, हे ऍप सगळ्यांनी डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला विविध कोर्सेस उपलब्ध मित्रांनो आहेत आणि मराठी व्याकरण आपण स्टेप बाय स्टेप घेत आहोत. आजचा आपलं मित्रांनो जवळपास 10 ते 12 नंबरचं सेशन आपलं असेल. स्टेप बाय स्टेप बघा, आपण आधी प्रत्येक टॉपिक हा एक्सप्लेन करून घेत आहोत. प्रत्येक टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे समजला, मग त्या टॉपिकशी संबंधित प्रश्न जे आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन मित्रांनो अभ्यासत आहोत. आणि नंतर आपण जे आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन पेपर आपण नंतर सुरुवात करूया. आधी आपण आता टॉपिक घेत आहोत. आपण बघा, भाषा हा टॉपिक डिटेलमध्ये क्लिअर केला, लिपी आपला क्लिअर झाला आहे. आता आपण मूलभूत घटक क्लिअर केलेत. आता आपला मित्रांनो लवकरच पुढचा जो टॉपिक असेल वर्णमाला. तर वर्णमाला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण आपलं मराठी व्याकरण पूर्ण करणार आहोत. ओके, तर त्यासाठी मित्रांनो फक्त आपलं संदीप सर अकॅडमी जे चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ज्यावेळेस नोटिफिकेशन मिळेल त्यावेळेस सगळ्यांनीच नक्की आपला व्हिडिओ अटेंड करा. ओके, तर आजचं सेशन मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. प्रश्न पण तुम्हाला नक्कीच आवडले असतील, व्हिडिओला लाईक पण करत चला. आणि आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण थांबणार आहोत, पुढच्या सेशनमध्ये भेटूया. तर सगळ्यांना मित्रांनो ऑल द बेस्ट, बाय, भेटूया पुढच्या सेशनमध्ये.